ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण नागेश अभिमन्यू अंबोरे यांच्या शेतामध्ये एका धरती कंपनीची जी बबली चवडी आहे तिच्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे. दिसताना तुम्हाला जे अतिशय नियोजनपूर्ण जे लागवड केलेली दिसते तर त्याच्या मागचा जो हेतू आहे की ही शेती ज्याबद्दल नेहमी बोललं जातं की शेती परवडणार नाही आहे, तर ती शेती नेमकी कशी परवडेल, नेमकी कोण्या पद्धतीने कशा पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजेत, तर त्याचा माहिती देणारा हा संपूर्ण आजचा व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण धरती कंपनीची जी बबली चवडी आहे त्या चवडीच्या या प्लांटमध्ये उभी आहो. तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर आणि काटेकोर पद्धतीचं नियोजन या युवा शेतकरी यांनी केलेलं आहे. अतिशय जुनी वर्षानुवर्षे चालत आलेली जी शेती आहे जी परवडणारी नाही आहे, परंतु आधुनिक एक युवा शेतकरी म्हणून नागेश अंबोरे आपल्यासमोर आहेत की त्यांनी अतिशय सुंदर अशी चवडीची लागवड आणि त्याच्यासोबत काही आंतरिक पिकंसुद्धा याच्यामध्ये लावलेली आपल्याला दिसत असतील. तर त्यांच्याकडून आज आपण माहिती घेणार आहोत की नेमका तुम्हाला याला खर्च किती आला, याचं अपेक्षित उत्पन्न काय, आणि जी काही इथं आधुनिक टेक्निकनी जे आपल्याला दिसते याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, परंतु प्रत्यक्ष आपण त्यांना विचारूया की नेमकं हे यांच्या डोक्यातली जी काही कल्पना आहे ती नेमकी यांनी कशी इथं उतरवली आणि शेती ही परवडणारी आहे हा जो संदेश आहे हा संदेश त्यांनी याच्या माध्यमातून दिला आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव नागेश अंबोरे, ओके. राहणार सुकळी, तालुका पातुर्णी, जिल्हा अकोला. तर मी वर्षानुवर्षे सर पारंपरिक शेतीच करत होतो. बरोबर. त्याच्यामध्ये काही मला असं एवढं उत्पन्न येत नव्हतं. बरोबर. परंतु आता आधुनिकत्या जगाच्या दिशेने वळता वेळेस मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं. बरोबर. मग मी याच्यात बबलीमध्ये आंतरिक पीक घेतलं. ओके. याच्यामध्ये 5x2चा सवा सांगतात, ओके ओके. परंतु मी तर 7x2चा सवा घेतलेला आहे. अजून मोठा घेतला. हां. त्याच्यामध्ये मी मधामध्ये खरबूजाचं लागवड केली आहे. शिवाय त्याच्या एका साईडला कोथिंबीर पण मी लावलेली आहे. ओके ओके. आणि बबलीचं सुद्धा उत्पन्न मला घ्यायचं आहे. आता याचं उत्पन्न असं आहे साहेब की हे जवळजवळ एकदा सुरू याला शेंगा म्हणजे फळ लागल्यानंतर ओके ही जवळजवळ 6 ते 9 महिने आपल्याला उत्पन्न देणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे मग मी ते वाण निवडलं. मी शोधत होतो किंवा काहीतरी वेगळं प्रयोग करू. ओके ओके. म्हणजे तो प्रयोग करण्यासाठी मी बरेच व्हिडिओ बघितले यूट्यूबवर. ओके ओके. त्यात मला ही एक वाण चांगलं वाटलं. मी त्याच्या कंपनीला पण फोन केला. त्यांचे जे MR असतात म्हणजे जे कृषी हे असतात ते सल्ला देणारे त्यांना पण फोन केला. त्यांनी मला याच्याबद्दल चांगली माहिती दिली आणि मग मी ते बी घेऊन आलो आणि मी त्याची लागवड केली. अतिशय सुंदर तुमचा प्लॉट इथं उगवला आहे. आम्ही भरपूर म्हणजे तुम्ही याच्या अगोदरपासून पाहतो आहे. तर याच चवडीपासून तुम्हाला नेमकं अपेक्षित उत्पन्न किती आहे आणि आतापर्यंत तुमचा नेमका खर्च किती झाला आहे, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खर्च साधारण तारकाठी बांबूवरती मला जवळजवळ 8,000 रुपये खर्च आलेला आहे. ओके. तार आणि दोरी ह्याचा खर्च वेगळा आहे. शिवाय त्याला मजुरी लागली एवढं मोठं तयार करायला. जवळजवळ मी याला 300 बांबू लावलेले आहेत. ओके. या कंपाऊंडसाठी? हे कंपाऊंड तार कंपाऊंडसाठी 300 बांबूचा खर्च जवळ 8,000 रुपये आलेला आहे. म्हणजे तोडून आणणे आणि इथपर्यंत आणणे, लावणे, त्याची मशागत, त्याचे वेगळे मजूर लागले. ओके ओके. आणि हे बी लावायसाठी याचं साहेब बी असं म्हणजे याने भेटत, हे नगाने भेटते. ओके. नग? हां. पाकिट नाही भेटत. हां, पाकिटमध्ये भेटते पण ते मोजलेले 100 किंवा 500 याच दरामध्ये भेटते ती. ओके. तर एका बियाची किंमत सरासरी 5 रुपये आहे. 5 रुपये नग पडते समजा जवळपास. तर याच्या क्षेत्रफळामध्ये मी जवळजवळ 1,000 बी लावलेलं आहे. 1,000 बी, 5,000 रुपयाचं बीच बी लागलेलं आहे. ओके. आणि शिवाय मग नांगरणी आली, वखरणी, ट्रॅक्टर, रोटावेटर, हे सर्व करून बेड ओढायला पण मला माणसं लागली. याच्यावरती आम्ही बेसल डोस पण टाकलेला आहे. तुम्ही मल्चिंग पण केलेली आहे? शिवाय मल्चिंगही आणला. 25 मी साधारण म्हणजे
आमच्याकडे 20 मायक्रॉन भेटतो 22, परंतु मी शहरा ठिकाणी जाऊन बाहेरून थोडं 25 मायक्रॉनचा चांगला पेपर घेऊन आलो ओके ओके की जेणेकरून हा चांगला जास्त वेळ टिकणार आहे म्हणून. आणि ठिबक माझ्याकडे सुरुवातीला पासून होतं, तेच मी याच्यामध्ये वापरलं. अतिशय सुंदर. तुम्ही जेव्हा सांगितलं की बा सुरुवातीला याचा जो सवा आहे तो तुम्ही म्हणजे नियमानुसार सांगितल्यापेक्षा शिल्लक ठेवला, जास्त ठेवला, जेणेकरून आंतरपिकासाठी. तुम्हाला आंतरपिकासाठी पुढे पण याचं आंतरपीक घेता येईल. आणि वाणसुद्धा तुम्ही असं निवडलं की त्याचा 1 तोळा काढल्यानंतर ते उपट्याची वेळ येऊ नये, नाही ते 6 महिने 8 महिने 9 महिने त्याला फळ म्हणजे चवडी येत राहतील अशा प्रकारचं वाणसुद्धा निवडलं, जेणेकरून याच्यापासून सुरुवातीला जरी काही कमी उत्पन्न आलं तरी पुढच्या 4-5 महिन्यामध्ये जेव्हा ती मोठी होईल, पूर्ण वाढ होईल, तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न भेटू शकते. आता साधारण चवडी लावतो आम्ही, त्यावेळेस काय होते, बाजारभाव नसतो, बरोबर लावतो तिचे 2-3 तोडे होतात, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. उपटून पण मी टाकावं असं वाटलं की बा जास्त जर चाललं, लागते. कधी भाव कमी जरी राहिला तरी आपण ज्यावेळेस भाव वाढतील त्यावेळेस म्हणजे ही जी झीज आहे, ओके म्हणजे जो भाव मिळत नाही त्याच्यामध्ये सगळं आपण पुढे बरोबर निघून जाईल. बरोबर बरोबर. 7-8 महिन्यात कधी ना कधी चवडीला भाव तुम्हाला भेटेल. बरोबर. जेव्हा भाव भेटेल तेव्हा मागचा सगळा तुमचा जो कसर आहे तो निघून जाईल. बरोबर. आणि पुन्हा आंतरिक पिकासाठी जागा सुद्धा तुम्हाला खाली होईल. हा समार काढला तुम्ही याच्यावर परत दुसरं काही लागू शकता. हा. आता याच्यामध्ये उन्हाळी हे ज्यावेळेस खरबूज निघेल माझं त्यावेळेस मी रोप टाकलेला आहे बनवायला. याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो ओके हे 2 पिकं मी याच्या आतमध्ये घेणार आहे. हा समार झाल्यानंतर अजून समार झाल्यानंतर. आंतरिक पिकाची सुद्धा अजून पूर्ण कारण उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त राहते. बरोबर. आता ही वेल संपूर्ण याच्यावर जाईल, हा. याची सावली समोर पडेल, सगळं बरोबर. म्हणजे जेणेकरून जे समोरचं पीक राहील हा. ते माझं सावलीमध्ये राहील. पालेभाज्याचं पीक हा. तुमचं सावलीमध्ये. म्हणजे मला वेगळा असं सेटअप किंवा मंडप करा किंवा ग्रीन नेट लावा याचा ओके, खर्च ओके. मला येणार नाही. नाही. ओके ओके. फक्त पिकाचीच मशागत नाही तर याच्यावर येणारे जे काही रोग असतील किंवा याच्यावर येणाऱ्या ज्या काही कीटनाशक ज्या काही गोष्टी असतील त्याचं सुद्धा नियोजन अतिशय सुंदर प्रकारे यांनी केलेलं आहे. की तुम्ही पाहू शकता की एक टरबुजामध्ये सरासरी जी कीड येते ती येते फळमाशी. ओके फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे बाजारात कुठल्याही प्रकारचं औषध नाही. ओके त्याला फक्त एकच राहते की जी हे पिवळे मक्षिकारी सापडे. ओके. ह्याच्यामध्ये एक चॉकलेट राहते की ज्याला त्या माशीचा गंध येतो. बरोबर. गंध येतो आणि त्याच्यावरती येऊन पडून मरून जातात. ओके ओके. जर त्यानं फळाला डंक मारला नाही तर आपलं फळ सडणार नाही. जर आपण म्हणतो फळ बा हां थोडं वाकडं झालं, ओके ओके. तिकडं झालं, साईज त्याची वेळेवर होत नाही, फुगते, त्याची साईज होत नाही. ही फळमाशी जर फळाला लागली फळमाशी सुद्धा त्यांनी या सापड्यामध्ये जी फळमाशी अटकली ती फळमाशी सुद्धा ते शेतकरी आपल्याला दाखवत आहेत. तुम्ही पाहू शकता की नेमकी फळमाशी कशा प्रकारची असते. या फळमाशीला मार्केटमध्ये कुठल्याच प्रकारचं औषध नाही आहे, ती कशानेच मरत नाही, परंतु या सापड्याच्या माध्यमातून त्या सापड्यामध्ये असलेलं जे काही चॉकलेट आहे त्या चॉकलेटाकडे आकर्षित होऊन ती त्याच्यामध्ये अटकते आणि तुमचं जे पीक आहे जे फळमाशीपासून जे काही नुकसान होणार असते तर ते वाचते. मित्रांनो, आपण नागेशभाऊ युवा कास्तकार नागेशभाऊ अंबरे यांच्या शेतात आहे. त्यांना याच्या आधी या पिकाचा अनुभव नाही आहे, परंतु अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून शेती नेमकी कशी करायची अनुभव जरी नसला तर नॉलेज सगळीकडे असतं आणि ते नॉलेज घेऊन त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने फक्त पिकच नाही तर या पिकांवर येणारे जे काही रोग असतील किंवा हे फळमाशीसारखा जो काही प्रकार असेल हा सुद्धा त्यांनी अतिशय नियोजन पद्धतीनं या प्रकारे केलेला आहे. आणि निश्चितच त्यांना पुढील भविष्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न होईल आणि या प्लांटचा त्यांना पुढे सुद्धा चांगला प्रकारचा अनुभव येऊन ते त्यांच्या या प्लांटमध्ये यशस्वी होतील. तर तुम्ही पाहू शकता की 30 दिवसामध्ये हे जे काही धरती कंपनीची जे काही बबली चवडी आहे तर ती कशा प्रकारची 30 दिवसाचं जे काही रोप त्याचं झाड आहे ते कशा प्रकारचं होऊ शकतं. तर अतिशय सुंदर आणि सुंदर प्रकारचे डीरसुद्धा या चवडीने फोडलेले आहेत. फुटवे याची जी कास्तकारी आहेत तर ते कास्तकारसुद्धा आपल्या बाजूला इथे मेहनत करताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये मल्चिंग केलेली असतानासुद्धा आजूबाजूच्या फट्टीवर येणारं जे काही तण आहे ते तण उपटताना आपल्याला इथं कास्तकार दिसत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडी माहिती घेऊयात की त्यांनी जेव्हा लागवड केली आणि लागवडीनंतर नेमकं किती दिवसात याचं पीक येणार आहे त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती त्यांच्याकडून घेऊया. या आंतरपीक पद्धतीमध्ये आपण कोथिंबीरचा जे काही आंतरपीक इथं घेतलं जात आहे जोपर्यंत बबली 50 दिवसाची होणार नाही तोपर्यंत त्याच्यापासून उत्पन्न मिळणार नाही, परंतु त्याच्या अगोदर लागलेला जो बियाण्यांचा खर्च असेल किंवा मल्चिंगचा खर्च असेल तो खर्च निघावा या उद्देशाने इथे
कोथिंबीर अतिशय नियोजन पद्धतीने आंतरपीक पिकामध्ये कोथिंबीरसुद्धा घेतलं आहे. प्लॉटचे मालक शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. तुमच्या या आंतरपीकच्या प्लॉटमध्ये आम्ही आज उभे आहोत, तर आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे की नेमकं तुम्ही कशा कशा पद्धतीचं नियोजन केलं आणि ही जी बबली व्हेरायटी आहे ही नेमकं कशा कशा प्रकारचं उत्पन्न देणार आहे. ही बबली व्हरायटी जी आहे ही आम्ही यूट्यूबवर बघितलं ओके ओके. आणि ते बी आम्ही मागवलं. बी मागवून आणून ही बी 5 रुपयाला एक पडते. ओके. याचं उत्पन्न असं आहे की 50 ते 55 दिवसात सुरू होते पहिला तोळा. ओके ओके. आणि तेव्हापासून मग त्यात आम्ही हे अंतरपीक घेतलं की 50 दिवसात किंवा 55 दिवसात याच्या भरवटीला माल लागत नाही तोपर्यंत ही कोथिंबीर लावली. ओके, मध्ये खरबूज लावलं. ओके ओके. समोर दोडके आहेत, तिकडून पालक आहे. ओके, ओके. एकही घर खाली न करताना हे आम्ही सर्व बागायती केली. हे पाऊण एखादा प्लॉट आहे सगळा. अतिशय त्यात आम्ही 1000 रोप लावलेले आहे. ओके ओके. अतिशय सुंदर नियोजन आहे. जोपर्यंत बबली येईल तोपर्यंत ही आंतरपिकं सुद्धा पैसे देऊन जातील अशा प्रकारचं नियोजन आहे. हा. आणि हे खरबूज निघाल्यावर याच्यात पुन्हा गोबी, मिरची ओके ओके. आणि टमाटर याच्यातही याच आंतरपीक mulching वर. याच मल्चिंगवर ओके ओके. हा. आणि बबलीचा प्लॉट जो चालणार आहे तर 5 किंवा 6 महिने त्याला शेंग चालते. म्हणून आम्ही ते याला तारकाठी केली, तारकुंपण केलं आणि मधला जो एक भाग आहे हा खुल्ला ठेवला किंवा हे निघाल्यानंतर पीक याच्यात आपण दुसरं पीक अजून घेऊ शकतो. मग कोथिंबीर बघा किती छान कोथिंबीर झाली आहे. अतिशय सुंदर आहे. हा. कोथिंबीर बघा, ही चवडी बघा. खरबूज आहे, खरबुजाला फुलं पण आले, कुठे कुठे फळं पण धरले. फळं धरले बरोबर. सोबत आंतरपीक म्हणून लावलेला जो कोथिंबीर आहे किंवा आंतरपीक म्हणून लावलेला जो काही खरबूज आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न देईल. आणि हे जे नियोजन आहे हे नियोजन तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असा बांबू, त्यानंतर तार आणि त्याला दोरी बांधून म्हणजे ही चवळी जेव्हा मोठी होईल, जेव्हा ती वर येईल तेव्हा तिचं जे उत्पन्न आहे ते जमिनीला लागू नये तो स्पष्ट प्लॉट आपल्याला उत्पन्न जेव्हा आपण काढू तेव्हा दिसावा. या हेतूने अतिशय सुंदर असं नियोजन तो या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसते. आणि आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा कोथिंबीर, त्याच्यानंतर खरबूज अशा प्रकारची सुंदर प्रकारची लागवड या प्लॉटमध्ये आपल्याला केलेली दिसते.